विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण मराठी वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत आई हा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला एक लेख अभ्यासला होता मागच्या तासामध्ये. या तासामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीनं मातृभूमीविषयी आणि मातृभूमीच्या गौरवाविषयी प्रबोधनकार ठाकरे यांनी मत मांडलेलं आहे. आणि त्यांनी जी वेगवेगळी उदाहरणं दिली होती, वेगवेगळी रूपकं वापरली होती, वेगवेगळे दृष्टांत दिले होते, त्यावरून आपल्याला त्यांच्या विद्वत्तेची, त्यांच्या अभ्यासाची आणि त्यांच्या भाषिक मांडणीची जी दीर्घ आणि पल्लेदार भाषिक मांडणी होती त्याचं आपल्याला लक्षात आलं होतं. तर त्याच्यानंतरचा जो भाग आहे, त्याच्यानंतरचं जे गद्य आहे ते थोडंसं दीर्घ स्वरूपाचं गद्य आहे आणि आपण ते पाहणार आहोत. आता त्या गद्याचं नाव आहे खरे आव्हान विचारांचे. खरे आव्हान विचारांचे हा थोडासा दीर्घ स्वरूपाचा लेख आहे आणि याचे जे लेखक आहेत ते आहेत कॉम्रेड गोविंदराव पानसरे. आता आपण प्राध्यापक म्हणतो, डॉक्टर म्हणतो, परंतु इथं कॉम्रेड असं म्हटलं गेलेलं आहे. तर कॉम्रेड हा मार्क्सवादी जे पक्ष असतात किंवा कम्युनिस्ट पक्षाचे जे लोक असतात ते स्वतःला कॉम्रेड असं म्हटलं जातं. मार्क्सवाद हा एक फार मोठा विचार प्रवाह आहे ज्यानं जगातील जवळपास एक काळ असा होता जेव्हा जगातील 50 ते 60-70% जो भूभाग होता तो या मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित सत्ता चालत होत्या आपल्याकडे. म्हणजे रशिया असेल, चीन असेल, या सर्व हे जे मोठे मोठे भूप्रदेश आहेत आणि युरोपमधले काही देश, क्युबा असेल, इकडं या सर्व प्रदेशामध्ये मार्क्सवादी विचारसरणी प्रभावी होती. युरोपमध्ये सुद्धा अमेरिकेच्या उदयापूर्वी म्हणजे भांडवलशाहीच्या उदयापूर्वी मार्क्सवादी विचारसरणी प्रबळ झालेली होती. आणि भारतामध्ये देखील जो समाजवाद आपण स्वीकारलेला आहे तो एका प्रकारे मार्क्सवादाचाच थोडासा अहिंसक प्रकार आहे. भारतामध्ये सुद्धा कम्युनिस्ट ज्या पार्टीज आहेत, म्हणजे बंगालमधली कम्युनिस्ट पार्टी होती एक मोठी जिने की भरपूर काळ सत्ता चालवली. दक्षिण भारतामध्ये अनेक कम्युनिस्ट चळवळी आणि त्याचे नेते आणि तसे राजकीय पक्ष आहेत. तर ह्या ज्या सर्व चळवळी आहेत, केरळमध्ये आहेत, तर या ज्या सर्व चळवळी आहेत यांच्यामधले जे विचारवंत असतात किंवा यांचे जे समर्थक असतात ते स्वतःला कॉम्रेड असं म्हणून घेतात. आणि त्याचा अर्थ असा होतो की त्या विचारसरणीला वाहिलेला किंवा मार्क्सवादी विचारसरणीच्या अनुषंगानं स्वतःचं जीवन जगणारा व्यक्ती किंवा त्या जीवनसरणीचं प्रचार प्रसार करणारा किंवा त्याला महत्त्व देणारा, आपण त्याला असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं हा जो कॉम्रेड हा जो शब्द आहे हा मार्क्सवादी विचारसरणीमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जर थोडंसं बारकाईनं पाहिलं तर अनेक लोक महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या नावासमोर कॉम्रेड हा शब्द लावताना दिसून येतील मागच्या काळामध्ये. आणि आणखीन सुद्धा या विचारसरणीचे लोक भरपूर आहेत. यांची विचारसरणी ही गरीब, होतकरू आणि जे दरिद्री लोक आहेत, जे पीडित लोक आहेत त्यांना मदत करणारी ही एक विचारसरणी होती. आणि त्याच भूमिकेतून म्हणजे गरीब असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, यांच्यासाठी, यांच्या हक्कासाठी लढणारी किंवा मजूर असेल यांच्यासाठी लढणारी ही एक विचारसरणी होती. तर सांगायचा अर्थ एवढाच की जगामध्ये जे गरीब आहेत, जो नाहिरे वर्ग आहे, त्यांना मदत करणारा, विशेषतः कामगारांचा, शेतकऱ्यांचा लढाऊ असा जो भाग आहे, असा जो राजकीय आणि वैचारिक भाग आहे तो या मार्क्सवादी विचारसरणीमध्ये येतो. तर असे हे, कारण की यांनी स्वतःच्या नावासमोर कॉम्रेडच लिहिलेलं आहे आणि अभ्यासकांनी सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा कॉम्रेडच आहे. याचा अर्थ यांच्या विचारसरणीवर मार्क्सवादी किंवा समाजवादी थोडंसं आपण म्हणू शकतो महाराष्ट्राच्या संदर्भात विचारसरणीचा प्रभाव होता. यांचं जीवन जर आपण पाहिलं तर हे एक कामगार नेते म्हणून उदयाला आले होते. हे एक लढाऊ कामगार नेते होते. त्याशिवाय ते एक वकील होते, इतिहासाचे अभ्यासक होते आणि त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच ते आंदोलनामध्ये सहभागी होते.
ते कोल्हापूरचा जो परिसर आहे, सामाजिक राजकीय ज्या चळवळी आहेत त्यामध्ये ते सक्रिय राहिले. कोल्हापूर हा त्यांचा परिसर राहिला काम करण्याचा. त्यांनी गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यामध्येही फार मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी जे 1965 मध्ये जे उपासमार विरोधी आंदोलन होतं, भूमी बळकाव आंदोलन होतं, शंकराचार्यांना विरोध करणारं जे आंदोलन होतं आणि शिक्षण सुधारणा साठी जे चळवळी होत्या याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. तर त्यांचा जन्म जो आहे तो 1933 मध्ये झाला, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगदी थोडासा अगोदर, आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 2015 मध्ये. हा मृत्यू महाराष्ट्रामध्ये फार गाजला होता. तर यांचं जो महत्त्वाचं काम आहे ते शांतता आणि धर्मनिरपेक्षता किंवा आयटक नावाची जी मजुरांची संघटना आहे त्यामध्ये सुद्धा ते सक्रिय होते. कोल्हापुरात ते श्रमिक प्रतिष्ठानचे संस्थापक होते. त्यांनी एक कोल्हापूरमध्ये, म्हणजे कोल्हापूर आणि त्या परिसरामध्ये अंधश्रद्धा असेल किंवा आणखीन लढाऊ संघटना ज्या असतात सामान्य लोकांच्या, त्यामध्ये ते महत्त्वाचे काम करणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या नावावर जी पुस्तकं आहेत ती सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं दिसून येतात, वैचारिक स्वरूपाची. कारण की ते स्वतः चळवळीतले कार्यकर्ते होते, म्हणून चळवळीतल्या लोकांना योग्य असं वैचारिक खाद्य मिळावं म्हणून त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांनी त्यांचं जे पहिलं पुस्तक आहे ते शिवाजी कोण होता, हे एक पहिलं पुस्तक आहे. दुसरं पुस्तक आहे मंडल आयोग. तिसरं आहे कामगार कायद्याची तोंड ओळख. आणि चौथा आहे जात धर्म वर्ग व परिवर्तनाची दिशा. आणि शेवटचं जे पाचवं आहे ते आहे मार्क्सवादाची तोंड ओळख. तर अशा पद्धतीनं त्यांचे जे 5-6 पुस्तकं आहेत ती आहेत. त्यांचे लेखन हे काही ते साहित्यिक पद्धतीचं लेखन नाहीये किंवा एकदम संशोधनात्मक स्वरूपाचंही लेखन त्यांचं नाहीये. तर त्यांचं वैचारिक लेखन आहे. भाषण करणं, लोकांची जागृती करणं, याच्यासाठी ते ओळखले जातात. त्यांचे जे सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या ते म्हणजे जेव्हा ते भाषणं करायचे किंवा एखादे निबंध लिहायचे एखाद्या विषयावर, तर ते त्याच्यामध्ये ते त्यांची सगळी भूमिका मांडत असत. तर आता आपण त्यांचा जो हा भाग आहे आपल्याला अभ्यासायला, तो आहे खरे आव्हान विचारांचे. म्हणजे आव्हान कशाचं आहे तर विचारांचं. जे नवीन विचार आपल्याकडे येणार आहेत किंवा जे जुने विचार आपल्याला इथं अडचणीत आणत आहेत याविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे. आता आपण सरळ त्यांचा जो धडा आहे तो सुरुवात करूयात, वाचूयात. म्हणजे त्यामध्ये नेमकी कोणती भूमिका त्यांनी मांडलेली आहे, त्यांना नेमकं कोणतं अपेक्षित आहे, काय गोष्टी अपेक्षित आहेत ते आपण पाहणार आहोत. ते म्हणतात 70हून जास्त वर्षे अस्तित्वात असलेले समाजवादी सोव्हिएत युनियन 1970च्या सुमारास कोसळले. पूर्व युरोपातील समाजवादी राष्ट्र कोसळले. जागतिक अर्थकारण आणि समाजकारण यात भागीदारी व हस्तक्षेप करण्याचे समाजवादी चीनने अगोदरच थांबवले होते. इथे एक महत्त्वाचा जी सुरुवात आहे त्या पहा, कारण की आपण यांना मार्क्सवादी विचारवंत असं म्हणतो, कॉम्रेड म्हणतो. आणि सर्व कॉम्रेडचं म्हणजे मार्क्सवादाचं जे मूळ मानलं जातं स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये ते रशिया, म्हणजे रशिया हा साम्यवादाचा किंवा मार्क्सवादाचा कट्टर समर्थक, त्या पद्धतीने त्यांचा देश चालायचा. याउलट अमेरिका हा भांडवलशाहीचा समर्थक देश असं म्हटलं जायचं. तर यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 1970च्या सुमारास सोव्हिएत युनियन हे कोसळलं. म्हणजे जे रशिया आहे, आपण आज त्याला रशिया म्हणतो, त्याचं एकेकाळी नाव होतं सोव्हिएत युनियन. आणि तो जो आहे देश त्याचं विघटन झालं 1970च्या सुमारास. 70 वर्षापर्यंत फार मोठा भौगोलिक प्रदेश असलेले ते देश कायम राहिला, परंतु नंतर त्यामध्ये तुकडे पडले, देशाचं विभाजन झालं. आता हा एक महत्त्वाचा देश आहे जो समाजवादी किंवा मार्क्सवादी विचारसरणीने चालतो. आणि दुसरा जो आहे तो आहे चीन. ते यांचं म्हणणं आहे की 1970च्या सुमारास रशिया कोसळली, त्याचे विभाजन झालं. आणि चीननं तर पूर्वीच सांगितलेलं आहे की मी या कोणत्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आता उरलेत कोणते देश जे की मार्क्सवादी आहेत असे? क्युबा,
व्हिएतनाम, उत्तर कोरिया इत्यादी समाजवादी राष्ट्रांची जागतिक राजकारणात हस्तक्षेप करण्याची कुवतच कमी आहे. म्हणजे आता उरले किती देश? म्हणजे रशिया संपला, चीननं सांगितलं की आम्ही आता कुठे हस्तक्षेप करणार नाही. मग क्युबा हा एक छोटासा देश आहे जो अमेरिकेजवळ आहे. व्हिएतनाम जो चीनच्या जवळपास आहे. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हे 2 देश तिथं आहेत. तर हे काय समाजवादी देश आहेत, परंतु यांचा हस्तक्षेप करण्याची गरज, ताकद नाहीये, कारण की चीन आणि रशिया हे जे मुख्य आधारस्तंभ होते ते गेले. म्हणजे आता यांनी मांडणीच करताना काय केलेलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची जी मांडणी केलेली आहे की मार्क्सवादी पद्धतीनं जगणारे जे देश होते त्यांची जी ताकद होती, रशिया आणि चीन, हे आता जवळपास निष्क्रिय झालेले आहेत. त्यांची ताकद संपलेली आहे आणि त्याच्यामुळे जे छोटे छोटे देश होते त्यांची सुद्धा ताकद आता राहिलेली नाही. लष्करी गोटात सहभागी न होता अलिप्त राहिलेल्या तिसऱ्या नवस्वतंत्र देशाची अलिप्तता चळवळ थंडावली आहे. आता हा जो संदर्भ आहे हा आपल्या भारतासाठी आहे. आता हा जो संदर्भ आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित काही घडामोडींचा पूर्वपेटिकाचा इथं उल्लेख आहे. आता अलिप्ततावादी राष्ट्र म्हणजे कोणती? तर त्या काळामध्ये जेव्हा भारत नुकताच स्वतंत्र होऊ लागला होता आणि त्याच्या पूर्वी जी महायुद्धे झाली होती, जागतिक महायुद्ध, त्यामधून 2 गट पुढे आले होते. एक होता अमेरिकेचा गट जो की भांडवलशाहीचा गट होता, कारखानदारांचा गट होता, आणि दुसरा रशिया आणि चीनचा गट होता जो की साम्यवादी म्हणजे कामगार आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करणारा असा तो भाग होता. तर यांचं म्हणणं, आणि तिसरा नंतर त्या काळामध्ये यांची चढाओढ असायची की माझ्याकडे कोणाला घ्यायचं. तर भारतासारखे जे देश होते, भारत, दक्षिण आफ्रिका असेल, हे जे देश होते यांनी त्या काळामध्ये अलिप्ततावादी चळवळ सुरू केली होती. हे पंडित नेहरूंनी केलेलं त्या काळामध्ये मोठं काम मानलं जायचं. त्यांनी एक तिसरा गट तयार केला या दोन्ही शक्तिशाली देशांपेक्षा. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यापैकी कुणाकडेच असणार नाहीत, म्हणजे अमेरिकेच्या पारड्यामध्ये पण जाणार नाहीत आणि रशियाकडे पण जाणार नाहीत. तर असा हा जो अलिप्ततावादी चळवळ होती ही जवळपास थंडावली आहे असं यांनी सांगितलेलं आहे. आणि यांनी जो शेवटचा उल्लेख दिलेला आहे तो आहे भारताच्या संदर्भातला आणि जे नवीन जग आहे त्याच्या संदर्भातला. म्हणजे त्यांनी सांगितले की एका पद्धतीनं जगातलं जे संतुलन होतं भांडवलशाही विरुद्ध मार्क्सवाद, तर आता मार्क्सवाद थोडासा कमी पडतो आहे आणि म्हणून हे जे अलिप्ततावादी देश आहेत हे सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी गोटात सहभागी होण्याचा प्रयत्न कदाचित करू शकतात. पुढे ते म्हणतात, या सर्व घडामोडीमुळे जगातील शक्ती संतुलनात आमूलाग्र बदल झाला आहे. अमेरिकेचे जगावर सर्व प्रकारचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या अवस्थेचा अमेरिका बेदकारपणे कशाचीही व युनोसह कुणाचीही पर्वा न करता गैरलाभ उठवत आहे. अमेरिकेच्या या व्यवहाराचे भयानक स्वरूप अमेरिकेच्या इराकवरील आक्रमणात दिसून आले आहे. इराकचा सद्दाम हुसेन हा सुद्धा एक दुष्ट राज्यकर्ता होता, तरी जगभर अमेरिकेच्या आक्रमणाचा धिक्कार झाला. आता हा जो भाग आहे, आता हा सगळा आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयी गोविंद पानसरे सांगतात आपल्याला की रशिया आणि मार्क्सवाद एकंदरीत जेव्हा कमी झाला तेव्हा जगावर कुणाचं राज्य आलं? आपोआपच अमेरिकेचं. अमेरिकेची दादागिरी सुरू झाली, कारण की जगातला तोच एक सर्वात ताकदवान देश म्हणून पुढे आला. ते अतिशय शक्तिशाली अशा देशानं, अमेरिकेनं काय केलं तर कुणाची पर्वा न करता इराकवर, सद्दाम हुसेनची घटना आता फार जवळची आहे, आपल्या 8-10 वर्षापूर्वीचीच आहे, तर इराकवर त्यांनी आक्रमण केलं आणि या आक्रमणानंतर अनेक लोकांनी अमेरिकेचा धिक्कार केलेला आहे, ती ताकदवान देश असला तरी. पुढे ते म्हणतात, इराकनंतर आता अमेरिका उत्तर कोरिया आणि इराण यांना धमकावत आहे. सर्वांवर लष्करी आक्रमण न करता सुद्धा अमेरिका
जगातल्या इतर देशांना हवा तसा व्यवहार करायला भाग पाडू शकेल अशी अवस्था आहे. म्हणजे अमेरिकेची ताकद किती आहे, तर प्रचंड ताकद आहे, फार मोठी ताकद आहे. आणि त्यामुळे आता इराकनंतर इराण आणि उत्तर कोरियाचं आपण मागे ऐकलं होतं. उत्तर कोरिया सुद्धा हुकुमशाही देश आहे. इराण आणि उत्तर कोरियाचं जी अमेरिकेला न जुमानण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळं त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न अमेरिका करतो आहे. तर पुढे ते म्हणतात, या जागतिक परिस्थितीचे आव्हान सर्वच राष्ट्रापुढे आहे, तसेच ते भारतासमोरही आहे. हे वास्तव लक्षात न घेता आपल्या देशापुढील आव्हानांचा विचार करता येणार नाही. जर आपल्या देशाला, हे सगळी पार्श्वभूमी कशासाठी आहे, तर आपल्या देशाच्या समोर काय अडचणी आहेत त्याच्यासाठी ते सांगतात की आज इराक आणि इराण ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या बळजबरीचे शिकार होत आहेत किंवा झालेले आहेत, त्याच पद्धतीनं भारतासमोर सुद्धा अमेरिकेचं फार मोठं आव्हान आहे की भारतीय लोक अमेरिकेच्या किती नियंत्रणामध्ये आहेत, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पुढे ते म्हणतात, अमेरिकेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या एकमेव उद्देशाने एक जागतिक अर्थव्यवस्था सर्व देशांवर लादली जात आहे. आता ते या सगळ्या पार्श्वभूमीनंतर मूळ मुद्द्यावर आलेले आहेत की आपल्यासमोर कोणतं संकट आहे, की अमेरिकेचं हित जपण्यासाठीचं एक अर्थव्यवस्था. म्हणजे सगळ्याचं मूळ काय आहे, तर अर्थव्यवस्था आहे, पैसा आहे. म्हणजे हे जे सगळे भांडणं आहेत अमेरिकेची असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही देशाची, कारण की हे जे कॉम्रेड विचारसरणी आहे किंवा ज्याला मार्क्सवादी विचारसरणी आहे, त्या आर्थिक व्यवस्थेवर फार महत्त्वाचं लक्ष ठेवतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की आता हे सगळा बाजार अमेरिका स्वतःच्या नियंत्रणात घेणार आहे. बाजार नियंत्रणात आला म्हणजे पैसा नियंत्रणात आला, आणि पैसा जर नियंत्रणात आला तर सगळे देश त्याच्या नियंत्रणात येतात. ते म्हणतात पुढे, जागतिक अर्थव्यवस्था सर्व देशांवर लादली जात आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना आणि अतिप्रचंड महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्या ही अमेरिकेची हत्यारे आहेत. युनो निष्प्रभ आहेत. आता त्यांनी अमेरिकेचं ताकदच सांगितली की अमेरिका कशाच्या साह्यानं या जगाला लुटत असते किंवा या जगाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते, किंवा एखाद्या देशाला जर नियंत्रणात घ्यायचं असेल तर अमेरिका नेमकी कोणती शस्त्र वापरतं. त्यांनी सांगितले की जागतिक बँक. आता जागतिक बँक काय करत असते, तर कर्ज देत असते. कर्जाच्या आणि ती कर्ज देताना वेगवेगळ्या अटी टाकते, वेगवेगळे करार करते, आणि त्याच्या आधारे ही जागतिक बँक काय करते, एखाद्या देशावर नियंत्रण करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही सुद्धा कर्ज देणारी आणि चलनावर नियंत्रण ठेवणारी बँक आहे. याच्या मदतीनं सुद्धा अमेरिका वेगवेगळे करार त्या देशासोबत करते जे की अव्यवहार्य असतात. त्यानंतर आहे जागतिक व्यापार संघटना. ही जी जागतिक व्यापार संघटना आहे ही सुद्धा व्यापारांच्या माध्यमातून नियंत्रण मिळवते आणि अमेरिकेचे जे मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या देशामध्ये घुसवते, तिथं कारखाने उभे करते आणि त्या पद्धतीने तिथं सगळं नियंत्रण ठेवते. आणि अतिप्रचंड महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्या. आता ह्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय म्हणजे अमेरिकेतल्या कंपन्या सर्व जगभरामध्ये व्यवहार करतात. जशी आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनी होती तशाच आता कोका कोला असेल, पेप्सी असेल, किंवा फ्लिपकार्ट असेल, किंवा अमेझॉन असेल. फ्लिपकार्ट भारतीय आहे परंतु ती आता दुसरीकडे गेलेली आहे. अमेझॉन असेल, किंवा याच्याशिवाय आपण ज्या ॲपल सारखी जी मोबाईलची कंपनी ती आहे, किंवा आपण जे MIचे फोन वगैरे घेतो ही चीनची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तर अशा ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत या काय करतात, यांना बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणतात. ह्या फक्त मोबाईल, कार याच्यासाठीच नसतात, ते खाणकाम करणारे, लोखंडाचे उद्योग करणारे, अशी छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या व्यवसायाच्या अशा बहुराष्ट्रीय कंपन्या असतात. आणि या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे इतका पैसा असतो, त्यांची इतकी उलाढाल असते की एखादा छोटासा देशसुद्धा ते विकत घेऊ शकतील, एवढी त्यांची ताकद असते. आणि याच्या आधारे अमेरिका काय करते,
त्या देशाला गिळंकृत करते किंवा त्या देशावर गुलामगिरी लादते, असं पानसरे यांचं मत आहे. पुढे ते म्हणतात, सध्या जगभर जे चालू आहे ते जागतिकीकरण नसून अमेरिकेने जगावर लादलेले अगतिकीकरण आहे. सध्याचं जे जागतिकीकरण आहे ते जागतिकीकरण नाही तर अगतिकीकरण. अगतिकीकरण म्हणजे दुसऱ्याला अगतिक करायचं, दुसऱ्याला लाचार करायचं, दुसऱ्याला मजबूर करायचं, असं हे आहे. या अगतिकीकरणाचा मुकाबला कसा करायचा हे सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख आव्हान आपल्या देशासमोर आहे. तर आता अमेरिका काय करते, आपल्याला अगतिक करत आहे, म्हणजे असे नियम टाकत आहे की त्याच्यामुळे आपण त्यांच्यासमोर झुकतो आहोत, आपण त्याच्यासमोर लाचार होत आहोत. तर याच्यातून कसं निघायचं आपल्याला, हे आपल्या देशासमोरचं मोठं आव्हान आहे. शेजारी राष्ट्रांशी किंवा जगातल्या इतर राष्ट्रांशी राजनैतिक आणि आर्थिक संबंध कसे असावेत हे सुद्धा आता आपला देश स्वतः ठरवत नाही. म्हणजे ही अगतिकता किती आहे, त्यांचं म्हणणं आहे की आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत त्यांच्यासमोर आपण कसं राहायचं, कसं वागायचं, त्यांच्यासमोरचे संबंध कसे ठरवायचे हे सुद्धा आपण आता आपल्या मनाने ठरवत नाही, तर कोणाच्या मर्जीनुसार ठरवतो. आपला देश स्वतः ठरवत नाही, अमेरिकेच्या मर्जीनुसार आणि इशाऱ्यानुसार ते ठरवावे लागतात. आपले निर्णय आपण स्वतः घेण्याचे गमावलेले सामर्थ्य कसे मिळवायचे हे आव्हान आपणासमोर आहे. आपल्या देशात कायदे कसे असावेत, किती असावेत, विजेचे आणि पाण्याचे दर किती असावेत यावर सुद्धा बंधने घातली आहेत. बंधन न स्वीकारावे तर कर्ज मिळत नाही, हे एक गंभीर आव्हान आहे. म्हणजे अडचण किती आहे यांनी सांगितले की आपण किती अगतिक झालो आहोत, आपण किती बंधनामध्ये बांधले गेलेलो आहोत. त्यांनी सांगितले की दुसऱ्या देशासोबत कसं वागायचं, किती व्यापार करायचा हे अमेरिका ठरवते. तेवढंच नाही तर आपल्या देशामध्ये विजेचे दर किती ठेवायचे, किती रुपये युनिट ठेवायचं, पाणी काय भाव ठेवायचं, यावर सुद्धा कोण बंधनं घालतं, तर ह्या ज्या जागतिक व्यापार संघटना आहेत किंवा अमेरिकेच्या हे जे बाहुले आहेत, जागतिक बँक वगैरे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, हे आपल्यावर बंधनं घालतात आणि त्याच्याशिवाय आपल्याला कर्ज देत नाहीत. तर अशा पद्धतीनं आपण लाचार झालेलो आहोत, आपण अगतिक झालो आहोत, आपण या बँकांचे आणि म्हणजेच अमेरिकेचे गुलाम झालो आहोत, असं अगदी सुरुवातीलाच कॉम्रेड गोविंद पानसरे इथं सांगताना दिसतात. तर अशा पद्धतीनं अगदी प्रारंभिक जागतिक घडामोडींचा संदर्भ देऊन, अमेरिकेच्या दादागिरीचा संदर्भ देऊन आपला भारत देश सुद्धा गुलामगिरीमध्ये जात आहे, अमेरिकेच्या दबावामध्ये नियंत्रण घेत आहे, निर्णय घेत आहे, असं गोविंद पानसरे सांगताना दिसतात. तर या पद्धतीनं जागतिक परिप्रेक्ष्य आणि अमेरिका भांडवलशाही यांच्याविषयीची मांडणी इथं केलेली आहे. याच्या पुढेही याचं अधिक विश्लेषण आहे, परंतु इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढचा याच्यातला उरलेला भाग घेऊयात. धन्यवाद.